वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते। चतुर्भुजे चंद्रकलावतंसे कुचोन्नते कुंकुमरागशोणे पुंड्रेक्षुपाशांकुशपुष्पबाण हस्ते नमस्ते जगदेक मातः। श्री स्वामी समर्थ। श्री माता भविष्यातले काही काळाच्या पाऊल खुणा ओळखत येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व सेवेकरांना उत्तम अशा आरोग्याची प्राप्ती व्हावी, ज्ञात अज्ञात समस्त दुष्कर्मांच्या पीडांपासून बाधांपासून रोगांपासून निर्मुक्तता मिळावी आणि सोबतच त्यांना धन विद्या ऐश्वर्य आणि वाणी या सर्वांची मुबलक अशी उपलब्धता व्हावी म्हणून येत्या 21 जानेवारी 2025 पौष कृष्ण अष्टमी मंगळवार या शुभयोगावर आपण सर्व जात आहोत वेरूळ येथे भगवान घृष्णेश्वरांच्या शरणाला। परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन उपस्थितीमध्ये आपण सर्व तिथे सविधी श्री गणेश श्री गुरु श्री शिव यांचं पूजन आणि श्री चक्र राजार्चन करत आहोत। त्यामध्ये ज्या पद्धतीने माता घुष्मेने भगवान शिवांचे उत्तम आशीर्वाद प्राप्त करत सर्व मानसिक मत्सर असणाऱ्या आप्तेष्टांना निर्मत्सर केलं, त्याच पद्धतीने आपल्या सर्व जवळच्या आणि दूरच्या व्यक्तींची आपल्यावर असणारी मत्सरतेची भावना बाजूला करत कौटुंबिक सौख्य आणि एकत्रीकरण करण्याचे आशीर्वाद तिथे मिळवत आहोत। म्हणूनच त्यासाठी तिथे येताना आपल्या सर्वांना कुठलंही प्रवेश पत्र नाही, हा श्री यंत्र पूजन संचच म्हणजे आपल्या सर्वांचं प्रवेश पत्र असेल। आपल्या सर्वांना सविधी शास्त्रोक्त पूजन विधी करताना विपुल प्रमाणामध्ये लक्ष्मीकारक कोणतं यंत्र जर हवं असेल तर ते श्रीचक्राचं भूपृष्ठ पूजन असतं आणि बाजारीकरण आपल्या सर्वांचं होऊ नये किंवा आपल्या सर्वांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने या संचात भूपृष्ठ श्रीचक्र अनेक अशा प्रासादिक लक्ष्मीकारक वस्तू देण्यात आलेल्या आहेत। यासह आपल्याला आपापल्या देवघरातलं शिवलिंग, पळी, पेला, ताम्हण, गंध, अक्षता, हळदी, कुंकू, फुलं, बेल, भस्म, पाण्याची बाटली, जपमाळ, आसन आणि नित्यसेवा किंवा नुकताच प्रकाशित झालेला सेवा भगवान शंकरांची हा ग्रंथ एवढ्या साहित्यासह आपल्याला उपस्थित व्हायचं आहे 21 तारखेला 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत। समजा ज्यांचे कोणाचे मोठे हॉस्पिटल असतील, बँका असतील, पतसंस्था असेल, शुगर फॅक्टरी असतील, कॉलेज असेल, शाळा असेल किंवा मोठ्या मोठ्या फर्म असतील, त्या फर्म मधले सुद्धा सर्व दिग्दोष निवृत्त व्हावे आणि अधिकाधिक उत्कर्ष व्हावा, विशेषतः संस्था आणि ज्यांना विविध प्रकारची आर्थिक प्रगती हवी असेल त्यांच्यासाठी हा मोठ्या प्रमाणाचा श्रीचक्र उपलब्ध आहेत। आपल्या आपल्या गरजेनुसार या दोघांचाही आपण लाभ घेऊ शकतात। म्हणूनच त्यासाठी आपल्याला 21 जानेवारी 2025 मंगळवार पौष कृष्ण अष्टमी या दिवशी सकाळी ठीक 8 वाजता यायचं आहे। आल्यानंतर वेरूळ येथे घृष्णेश्वरांच्या साक्षीने प्रथम भूपाळी आरती, त्यानंतर संकल्प, त्यानंतर गणेश पूजन, शुद्धीकरण झाल्यानंतर गुरुप्रणाली पूजन होईल। त्यानंतर भगवान शिवांच्या पार्थिव लिंगाची प्राणप्रतिष्ठा, ते 1 2 3 लिंग नव्हे तर 1000 पार्थिव लिंगांचं पूजन तिथे आपण करणार आहोत। त्या पार्थिव लिंगाची प्राणप्रतिष्ठा पूजन झाल्यानंतर मग सुरू होईल अनंत कोटी ब्रह्मांड जननी भगवती श्री श्री महाराज्ञी श्री ललिता महात्रिपुर सुंदरी पराभट्टारिका यांचं श्रीचक्र राजार्चन, की ज्यांना आपण लौकिक भाषेमध्ये श्रीमाता म्हणतो, की ज्यांची उपासना समस्त गुरु प्रणालीमध्ये प्रभू दत्तात्रयांपासून श्रीपाद श्री वल्लभांपासून श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामींपासून स्वामी महाराजांपर्यंत आणि त्रिदेव आणि त्रिशक्तींपासून अखिल देवसृष्टीपर्यंत ज्यांनी केली आणि ज्या पद्धतीने केली त्याच पद्धतीने आपण सर्वजण करण्याने
करण्यासाठी लाभान्वित होणार आहोत. म्हणून आवर्जून सर्वांनी, ज्यांना असं वाटतं की आमचा प्रपंचही सुलभ व्हावा, आमचा अध्यात्मही उत्तम व्हावा आणि येणाऱ्या भविष्यकालीन वर्षांमध्ये जी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक हानी करण्याची परिस्थिती आहे त्यातून आमचा बचाव व्हावा, त्या सर्वांनी आवर्जून या देव दुर्लभ दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा आणि याचं सोनं करावं. श्री स्वामी समर्थ. श्री माता.